सांगतो पाय, या विश्वामध्ये माझ्या दृष्टीनं जर दोन देव जर कोण असेल ना पहिले, तर पहिला जर देव जर कोण असेल ना या विश्वाचा भरण पोषण करणारा, ज्याच्यामुळं या ठिकाणी महाराज तुम्ही आम्ही अन्नधान्य खातोय, तो जर पहिला देव जर कोण असेल ना तर तो माझा शेतकरी राजा आहे. आणि दुसरा देव जर कोण असेल ना तर या सीमेवरती जो आपलं रक्षण करतोय ना तो म्हणजे भारताचा सैनिक आहे. कधीतरी आपण त्यांची आठवण काढली पाहिजे दादा. आहे का या विश्वामध्ये, या भारतामध्ये नवे नवे महाराज म्हणतात, जो सैनिक आहे ना तो आमदाराचा पोरगा नाही, तो खासदाराचा पोरगा नाही, तो जिल्हा परिषद सदस्याचा पोरगा नाही. ओ मिलिटरी मध्ये जर पोरं जर कोणाचे असतील ना तर ते माझ्या शेतकरी राजाची पोरं आहेत. आणि त्याला काळी सुद्धा दादा वाघाचं काळी लागत आहे, कोणाचं काम नाही दादा. आहे का हा कथाभाग सुंदर आहे, पण मला सांगता येईल का, माझा मित्र आता शहीद झाला 6 महिन्यापूर्वी, कातरणी गावचं मनमाडपशी गाव आहे. सुट्टी झाली, निघाला, आतंकवादीने हमला केला. परिणाम मागून आतंकवादी आले, 10-12 गोळ्या पाठीमागे लागल्या, तरी गोळ्या लागल्याच्या नंतर सुद्धा, रक्ताच्या थारोळ्यात पडल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी 2 आतंकवादी मारले महाराज. काय किती 2 आतंकवादी. त्याला म्हणतात भारताचा सैनिक. ज्याने आपल्या बायकोचा विचार केला नाही, ज्याने आपल्या आईचा विचार केला नाही, जिने आपल्या मुलाचा विचार केला नाही, सगळ्यात अगोदर जर विचार जर कोणाचा केला असेल ना तो विचार केला भारत मातेचा. आणि मरताना एकच इच्छा प्रगट केली. ऐका, फिकून असेल तबतकाया फिराती बंदूक बुटाके दस दस को एकने मारा फिर गिर गए होश गवा के जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते खुश रहीना देश के प्यारो, खुश रहीना देश के प्यारो, अब हम तो सफर करते, अब हम तो सफर करते, क्या लोग थे ओ दीवाने, क्या लोग थे ओ अभिमानी, जो शहीद